पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॅक्टिकल मधला पहिला प्रॉब्लेम आज आपण बघत आहोत. प्रॅक्टिकल मधला पहिला. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो अमित भाई आणि नरेंद्र भाईचा आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते. त्या प्रॉब्लेमचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. शॉर्ट मध्ये म्हणजे निम्मा प्रॉब्लेम दाखवते. पहिल्यांदा निम्मा, परत हाफ आणि राहिलेल्या परत ऍडजस्टमेंट, अशा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मी प्रॉब्लेम दाखवते. त्याचा तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि मग आपण सोडवायला सुरुवात करूया. तुम्ही जरी याकडून घेतलं माझ्या बरोबर तरी चालेल. अख्ख्या एका पूर्ण पानावर एका पेजवर तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखून घ्या आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट आखून घेतल्यानंतर लिहायचंय की आपल्याला इन द बुक्स ऑफ अमित भाई अँड नरेंद्र भाई ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2019. ठीक आहे. आता या म्हणजे नॉर्मली ट्रेडिंग अकाउंटला जास्त ओळी लागत नाही. 8 ते 10 ओळी सोडल्यानंतर खाली एक रेष मारून सरळ घ्यायची. वर ट्रेडिंग अकाउंट असणार आहे आणि खाली तुमचं काय असणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. तर मी इथं आपण घेतलेलं आहे बोर्डवर की तर ह्या ओळीच्या वर माझं ट्रेडिंग अकाउंट आहे आणि या ओळीच्या खाली काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता प्रॉब्लेम मध्ये मी प्रॉब्लेम पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं वाचून दाखवते. तुम्ही पण तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बघा. अमित भाई and नरेंद्र भाई आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. म्हणजे अमित भाई आणि नरेंद्र भाई यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, इक्वली होणार आहे, समान होणार आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आता खाली तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे as on 31st March 2019. ट्रायल बॅलन्सच्या दोन साइड, डेबिट बॅलन्स अमाउंट रुपीज, क्रेडिट बॅलन्स अमाउंट रुपीज. आणि आता ह्यातले सगळे अकाउंट जे आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये ते काही वाचत नाही, डायरेक्ट ऍडजस्टमेंट जरा वाचूयात. आणि ऍडजस्टमेंट वाचून पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये ज्या अकाउंटला ऍडजस्टमेंटचा इफेक्ट असणार त्याचं पोस्टिंग करायचं आणि मग प्रॉब्लेमला सोडवायला सुरुवात करायची. तर ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट कुठली आहे, द स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट ₹43,000. म्हणजे 31 मार्च 2019 चा स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. तर क्लोजिंग स्टॉकच्या दोन इफेक्ट होतात, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर काही टिकमार्क करून घ्यायची तुम्हाला गरज नाही. दुसरी ऍडजस्टमेंट आहे अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. अनइन्शुअर्ड शब्द काय आहे, अनइन्शुअर्ड विमा न उतरवलेला माल जो आहे ₹8,000 तो स्टोलन झालेला आहे, चोरीला गेलेला आहे. इथं पण काय कुठल्या अकाउंटला तुम्हाला टिकमार्क करायची गरज नाही. थर्ड ऍडजस्टमेंट आहे क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सनली डेटर्स. आरडीडीची ऍडजस्टमेंट आहे. मग आरडीडीचा एक इफेक्ट होतो बॅड डेट्सला आणि दुसरा होतो सनली डेटर्सला. त्याच्यानंतर फोर्थ आहे मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. मिस्टर पाटील कस्टमर आहेत आणि त्यांनी आपलं जे डेब्ट्स आहे येण्याचे त्यांच्याकडून जी येणे रक्कम आहे ती त्यांनी आपल्याला दिली नाही ₹500. म्हणजे हे बॅड डेब्ट्स झाले. मग बॅड डेब्ट्सचा एक इफेक्ट बॅड डेब्ट्सला होईल ट्रायल बॅलन्स मध्ये जे बॅड डेब्ट्स असतात त्याला, आणि दुसरा इफेक्ट डेटर्सला. मग बॅड डेब्ट्स आणि डेटर्सला बघा ही पण ऍडजस्टमेंट बॅड डेब्ट्स आणि डेटर्सलाच आहे. त्याच्यानंतर फिफ्थ ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 अँड सॅलरी ₹300. आता रेंट आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहेत एक्सपेन्सेस. मग रेंटला आणि सॅलरीला टिकमार्क करून घ्या. त्याच्यानंतर 6 काय आहे डिप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2,500 अँड फर्निचर बाय ₹1,800. फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचरवरच्या डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. डायरेक्ट तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे, इथे काही तुम्हाला पर्सेंटेज मध्ये डिप्रिसिएशनची अमाऊंट दिलेली नाही. तर ठीक आहे, मग आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. बघा तुम्ही आखून घेतलं असेल तर आता ट्रायल बॅलन्स मध्ये फर्स्ट डेबिट बॅलन्स मध्ये काय आहे प्लांट अँड मशिनरी. काय आहे प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी कुठे येते तर ही आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहूयात प्लांट अँड मशिनरी
बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरीला ऍडजस्टमेंट काही नाहीये, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची 2,80,000. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग सुद्धा कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच. फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट आली पाहिजे तुमची किती 75,000. फॅक्टरी बिल्डिंग नंतर काय आहे सनरी डेटर्स. डेटर्सचा इफेक्ट कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता इथं फॅक्टरी बिल्डिंग साठी एक रोज सोडा आणि मग लिहा सनरी डेटर्स. डेटर्सची पण डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहूया 28,700. डेटर्स नंतर काय आहेत परचेसेस. परचेसेस कुठे येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता इथं मी अगोदर लिहून ठेवलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. फर्स्ट काय येतं तुमचा ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळीला काय येतात टू परचेसेस. आता परचेसेसची रक्कम किती आहे तुमची 85,500. ठीक आहे. आता परचेसेस नंतर काय आहेत बॅड डेब्ट्स. काय आहेत बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स कुठे येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं हा वर ट्रेडिंग अकाउंट या ओळीच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं लिहिते टू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टची रक्कम आपण इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात किती आहे 500. आता बॅड डेब्ट्स लिहिताना आता ह्या ऍडजस्टमेंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला पण आयडीडी आहे, ऍडजस्टमेंट मध्ये पण बॅड डेब्टचा इफेक्ट आहे. मग बॅड डेब्टचा फॉर्म्युला काय असतो टू बॅड डेब्ट्स ऍड न्यू बॅड डेब्ट्स. हे न्यू बॅड डेब्ट्स कुठे असतात ऍडजस्टमेंट मध्ये असतात. ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी सुद्धा कुठे असते ऍडजस्टमेंट मध्ये असते. लेस ओल्ड आरडीडी. ही जी ओल्ड आरडीडीची जी रक्कम आहे ती कुठे असते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नाहीतर हे शोधून ठेवते. आता बॅड डेब्ट्स नंतर काय आहे सेल्स रिटर्न. काय आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न सेल्स मधनं करायचे असतात काय लेस. आता सेल्स रिटर्नची अमाऊंट किती आहे 2,200. सेल्स रिटर्न नंतर आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. काय आहेत 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता हे जे बॉन्ड आहेत डेबिट बॅलन्स आहे त्यामुळे कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटरच्या खाली 2-3 ओळी सोडूयात आपण आणि मग लिहूया 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट त्याची आहे 40,000 इनरच्या कॉलम मध्ये लिहिते. आता हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहे ते कधी परचेस केलेले आहेत 1 ऑक्टोबर 2018 ला परचेस केलेले आहेत. तुम्हाला इथं रेट दिलेला आहे, कधी खरेदी केलेले आहेत ते सांगितलेलं आहे. म्हणजे या गव्हर्नमेंट बॉन्डवर तुम्हाला इंटरेस्ट चार्ज केलं पाहिजे. आता इथं वर्किंग नोट्स मध्ये जरा तुम्हाला मी हे इंटरेस्ट कसं काढायचं बॉन्डवर ते सांगते. आता इथं वर्किंग नोट्स लिहिलेलं आहे. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट आहे त्याची किती 40,000 आहे. आता हे कधी परचेस केलेले आहेत 1 ऑक्टोबर 2018 ला. आता 40,000वर 10% 40,000वर 10% म्हणजे किती 10/100. ह्या 20 ला 20 जर कॅन्सल झाले तर 400 इंटू 10 केलं तर किती आलं 4,000 आलं. इंटरेस्टचा जो रेट असतो तो पर एनमचा असतो, एका वर्षाचा असतो. म्हणजे तुमचं एका वर्षाचं जे इंटरेस्ट आलं ते किती आलेलं आहे 4,000 आलेलं आहे. एका वर्षाचं म्हणजे एका वर्षात महिने किती असतात 12 महिन्याचं इंटरेस्ट किती 4,000. तर 6 महिन्याचं किती असेल तोंडी सांगता येईल. 12 महिन्याचे 4,000 तर 6 महिन्याचं किती असणार आहे 2,000 असणार आहे. बघा इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड तुमचं इंटरेस्ट किती आलेलं आहे 2,000 आलेलं आहे. हे ह्या बॉन्ड मध्ये करायचं काय ऍड इंटरेस्ट. इथं कंसात लिहिते 6 मंथ
किती आलं 2000. आता हे 40,000 आणि हे 2000 टोटल आपल्याला झाली 42,000, 42,000 झाली. आता ह्या इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्डचा जो सेकंड इफेक्ट आहे तो कुठे येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक वर सोडून लिहिते बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2000. बघा अशी जी ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्येच एखादी येते त्याला काय म्हणतात? हिडन ऍडजस्टमेंट असं म्हणतात. त्याच्यानंतर ना ट्रायल बॅलन्स मध्ये काय आहे? इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट शब्द काय आहे? इम्पोर्ट ड्युटी. ही जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती कुठे येते? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिते टू इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटीला ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट 1800. इम्पोर्ट ड्युटी नंतर काय आहेत? लीगल चार्जेस. लीगल चार्जेस येतात कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू लीगल चार्जेस. किती अमाऊंट आहे लीगल चार्जेसची? 2000. लीगल चार्जेस नंतर आहे मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू मोटिव्ह पॉवर. अमाऊंट किती आहे मोटिव्ह पॉवरची? 12,000. आता मोटिव्ह पॉवर नंतर आहे वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस रेंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेअर हाऊस रेंट. अमाऊंट आहे 1800. वेअर हाऊस रेंट नंतर ना कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथे लिहिते बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड. कॅश इन हँडची अमाऊंट किती आहे? 20,000. कॅश इन हँड नंतर आहे कॅश ऍट बँक. कॅश ऍट बँक सुद्धा कुठे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. किती अमाऊंट आहे? 70,000. कॅश इन बँक नंतर आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे येतं? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे लिहिते टू ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट किती आहे? 10,000 आहे. आता ही ऍडव्हर्टाइजमेंटच्या बाबत काय दिलेलं आहे? ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स WEF 1 जानेवारी 2019. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचा हा खर्च जो 10,000 दिलेला आहे तो 2 इयरचा आहे. आपलं जे वर्ष आहे ते 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 आहे. आणि हा ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च आहे तो कधीपासून सुरू आहे? 1 जानेवारी 2019 पासून. वर्ष संपते आपलं 31 मार्च 2019 ला. म्हणजे आपला या वर्षातला खर्च किती आहे? फक्त 3 महिन्याचा खर्च आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटचा घ्यायचा आहे. बघा मी काय सांगितलं की ऍडव्हर्टाइजमेंटचा हा खर्च 2 वर्षाचा आहे. या वर्षातला आपला ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती महिन्याचा आहे? फक्त 3 महिन्याचा. मग 3 महिन्याचा फक्त आपल्याला इथे घ्यायला लागणार आहे. तर वर्किंग नोट्स मध्ये तुम्हाला मी जरा दाखवते की नोट जे आहे ते तुम्ही त्या त्यावेळी लिहून घेतल्यात तर बरं होईल. आता ऍडव्हर्टाइजमेंट 2 इयरचा खर्च दिलेला आहे तुम्हाला किती? 10,000 दिलेला आहे. मग 1 इयरचा किती असणार आहे? 5,000. 1 इयरचा म्हणजे 12 मंथचा. 12 मंथचा किती असणार आहे? 5,000. मग 12 महिन्यांचा जर 5,000 असेल तर आपल्याला या वर्षातला आपला खर्च किती आहे? 3 महिन्याचा घ्यायचा आहे. हा खर्चाची जी द्यायची सुरुवात आहे 1 जानेवारी 2019 पासून झालेली आहे. वर्ष संपतं 31 मार्चला. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचा फक्त आपल्याला घ्यायचा आहे. मग 12 महिन्याचा 5,000 तर 3 महिन्याचा किती? 3 मंथचा किती? आता हे कसं काढायचं? तर 12 महिन्यांपैकी आपल्याला किती महिन्यांचा घ्यायचा आहे? 3 महिन्यांचा. मग 3 1 3 3 4 12 आणि 5,000 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येत आहे?
8,250. 10,000 मधून जर या आपल्या वर्षातला जर खर्च वजा केला तर किती आलं? 8,750. हा 8,750 जो आहे तो कसा खर्च आहे? प्रीपेड आहे, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आपण अगोदरच पेड केलेला आहे. मग ऍडव्हर्टाइजमेंटचा प्रीपेड किती आला? 8,750. तो करायचा काय? इथून लेस प्रीपेड. आउटरला फक्त किती दिसेल? 1,250. आणि या प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटचा दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे येणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आता ते लिहिण्या अगोदर ही जी ऍडव्हर्टाइजमेंटची जी वर्किंग नोट्स आहे ती तुम्ही लिहून घ्या, बघा व्यवस्थित. आता ऍडव्हर्टाइजमेंट नंतर काय आहे प्रॉब्लेम मध्ये? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला काय आहे? सॅलरी. सॅलरी कुठे आहे? ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. टू सॅलरी. सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे. इनरच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहूया 3,800. सॅलरी नंतर काय आहे? रेंट. रेंट पण कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सॅलरीच्या खाली ऍडजस्टमेंटला एक ओळ सोडते आणि मग लिहिते टू रेंट. रेंटची अमाउंट किती आहे? 1,500. ती सुद्धा इनरच्या कॉलम मध्ये लिहिते, ऍडजस्टमेंट आहे. आता रेंट नंतर काय आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला ड्रॉइंग. आता ड्रॉइंग जे आहे ते आपण करतो काय? कॅपिटल मधून लेस. आणि कॅपिटल कुठे येतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. अजून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण कॅपिटल घेतलेलं नाही. पहिल्यांदा मी इथं लिहिते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट अमित भाईचं काय प्रॉब्लेम मध्ये नंतर कॅपिटल येईल ते लिहूया. त्याच्या खाली लिहिते लेस ड्रॉइंग. आता अमित भाईच्या ड्रॉइंगची अमाउंट किती आहे? 2,400. ह्याच्या खाली अजून एक दोन ओळी सोडते आणि मग लिहिते आपला दुसरा पार्टनर कोण आहे? नरेंद्र भाई. त्याचे कॅपिटलच्या अमाउंट आल्यानंतर लिहा. त्याचं ड्रॉइंग लेस करते, लेस ड्रॉइंग. नरेंद्र भाईच्या ड्रॉइंगची अमाउंट किती आहे? 3,200. विनरच्या कॉलम मध्ये लिहिते. त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये काय आहे? फर्निचर. फर्निचर कुठे येतं? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फर्निचर. आता फर्निचरची जी अमाउंट आहे ती इनरच्या कॉलम मध्ये लिहिते. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. किती फर्निचरची अमाउंट आहे? 1,95,800. त्याच्यानंतर काय आहे प्रॉब्लेम मध्ये? बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल सुद्धा कुठे येतं? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फर्निचरच्या खाली एक ओळ सोडते आणि मग फर्निचरच्या खाली एक ओळ सोडते आणि मग लिहिते बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलची अमाउंट डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये 20,700. बिल्स रिसिवेबल नंतर प्रॉब्लेम मध्ये काय आहे? फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी कुठे? बॅलन्स शीटच्या असेट साइडलाच. फ्री होल्ड प्रॉपर्टी डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये बॅलन्स ऍडजस्टमेंट नाही. बघा ही ट्रायल बॅलन्सची आपली काय ही जी आहे ती ट्रायल बॅलन्सची आतापर्यंत आपण काय कुठली साइड बघितली? डेबिट साइड. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला कुठले अकाउंट येतात बघूयात. त्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला पहिल्यांदा आहे कॅपिटल. कॅपिटलचा बॅलन्स नेहमी कुठला असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. आता अमित भाईचं कॅपिटल किती आहे? 3,50,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 3,50,000. त्याच्यानंतर नरेंद्र भाईचं किती आहे? 3 लाख. त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये काय आहे? सेल्स. सेल्स कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सेल्सची अमाउंट किती आहे? 1,80,000. आता सेल्स मधून सेल्स रिटर्न आपल्याला करायचे असतात काय? लेस
1,80,000 मधून 2,200 लेस केले तर अमाऊंट किती येते? 1,77,800. बरोबर. आता त्याच्यानंतर काय आहे प्रॉब्लेम मध्ये? बिल्स पेबल आहे. शब्द काय आहे? पेबल. पे करायचं आहे म्हणजे कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. इथं नरेंद्र भाईच्या खाली ओळी सोडते आणि मग लिहिते बिल्स पेबल. बिल्स पेबलची अमाऊंट किती आहे? 8,500. डायरेक्ट ऑर्डरच्या कॉलम मध्ये. नंतर काय आहे? डिस्काउंट आहे आणि डिस्काउंटचा बॅलन्स कुठला आहे? क्रेडिट. क्रेडिट बॅलन्स जर डिस्काउंट असेल तर क्रेडिट साइडलाच येणार. कोणाच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय डिस्काउंट. हा डिस्काउंट रिसिव्ड असणार आहे. किती अमाऊंट आहे डिस्काउंटची? 1,200. डिस्काउंट नंतर काय आहे? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स सुद्धा काय आपली लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स. क्रेडिटरची अमाऊंट किती आहे? 38,500. 38,500. त्याच्यानंतर काय आहे? आरडीडी. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला आरडीडी आहे. ही आरडीडी ओल्ड आरडीडी असते. मग इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा आपण. बॅड डेब्ट्स ऍड न्यू बॅड डेब्ट्स ऍड न्यू आरडीडी लेस ओल्ड आरडीडी. मग ओल्ड आरडीडी आली किती तुमची? 2,700. ओल्ड आरडीडीची रक्कम लिहिली 2,700. नंतर काय आहे? बँक लोन. बँक लोन कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बँक लोन. अमाऊंट किती आहे बँक लोनची? 15,000 आहे. बँक लोन नंतर काय आहे? परचेस रिटर्न. परचेस रिटर्न परचेसेस मधून करायचे असतात काय? लेस. परचेस रिटर्नची अमाऊंट किती आहे? 2,000 आहे. इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला मी लिहिलेलं आहे परचेसेस. त्याच्यामध्ये खाली लिहून ठेवलेले आहे आपण परचेस रिटर्न. मग जर परचेस रिटर्न लेस केले तर अमाऊंट टोटल आली किती? 83,500. ठीक आहे. बघा ट्रायल बॅलन्स आपला पूर्ण सोडवून झालेला आहे. आता आपण कुठे येऊयात? ऍडजस्टमेंट कडे. पहिली ऍडजस्टमेंट बघूयात काय आहे ती. तर पहिली ऍडजस्टमेंट तुमची काय आहे? स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. 31 मार्चचा स्टॉक आहे. कसला स्टॉक असतो हा? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय क्लोजिंग स्टॉक 43,000. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आता दुसरी ऍडजस्टमेंट आहे आपली कुठली? अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. अनइन्शुअर्ड म्हणजे विमा न उतरवलेला जो माल आहे तो स्टोलन झालेला आहे, चोरीला गेलेला आहे. मग त्याचा एक इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. इतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिते बाय गुड्स स्टोलन. किती थाउजंडचा आहे? 8,000. स्टोलन म्हणजे चोरीला गेलेला आहे, विमा न उतरवलेला होता माल हा. त्याच्यामुळे हा सगळा आपला झालेला आहे काय? लॉस. लॉस जर असेल तर तो कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. इथं रेटच्या खाली एक व सोडून मग लिहिते टू लॉस बाय स्टोलन 8,000. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट आपली आरडीडी ची आहे. आरडीडी ची ऍडजस्टमेंट करण्याअगोदर आपण फोर्थ जी ऍडजस्टमेंट आहे ती करूयात. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. मिस्टर पाटील इन्सॉल्वंट झालेले आहेत आणि त्यांनी ₹500 आपल्याला दिलेले नाही. त्यामुळे हे झाले काय? बॅड डेब्ट्स. ऍडजस्टमेंट मधले जे बॅड डेब्ट्स असतात ते न्यू बॅड डेब्ट्स असतात. न्यू बॅड डेब्टचा एक इफेक्ट ह्या बॅड डेब्ट्स मध्ये तुम्ही करणार काय? ऍड. आणि न्यू बॅड डेब्टचा दुसरा इफेक्ट डेटर्स मधून करायचा असतो काय? लेस. लेस न्यू बॅड डेब्ट्स 500. आता इथे लेस करून खाली अमाउंट लिहिते लगेच 28,700 मधून 500 गेले तर
28,200. आता याच्यानंतर बघा आरडीडी ची रक्कम काढत असताना पहिल्यांदा न्यू बॅड डेट्स वजा करायचे आणि मग न्यू आरडीडी काढायची असते. मग आता तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आरडीडी सांगितले 2% डेटर्सवर. आता डेटरची अमाऊंट किती आहे, बॅड डेट्स लेस केल्यानंतरची 28,200 आहे. मग याच्यावर 2% न 2% आरडीडी किती येईल सांगा बरं. बघा बघा 2% न आरडीडी आली किती तुमची, आणि आरडीडी पण करायची असते काय, लेस न्यू आरडीडी किती आली 564. आता डेटर्स मधून जर हे 564 जर आरडीडी चे लेस केले तर वजाबाकी किती येते आउटरला, तर 27,636 येते. आणि ही जी न्यू आरडीडी आहे त्याचा दुसरा इफेक्ट इथं बॅड डेट्स मध्ये पहिल्यांदा आपण म्हणलेला आहे न्यू बॅड डेट्स न्यू आरडीडी आली किती तुमची 564. आता ही सगळ्यात महत्वाची ऍडजस्टमेंट आहे बघा कशी. तर तुमचे पहिले बॅड डेट्स किती आहेत 500 आहेत, न्यू बॅड डेट्स किती आहे 500, न्यू आरडीडी किती आहे 564. या सगळ्यांची जर टोटल केली तर किती आली 1,564. त्यातनं हे 2,700 लेस होत आहेत का, नाहीत होते. त्याच्यामुळे आता काय करावं लागणार आहे, इथं जर 1,564 मधून 2,700 लेस केले तर इथं जी अमाऊंट येणार आहे तुमची ती कशी येणार आहे, मायनस मध्ये येणार आहे. मग मायनस मध्ये जर येत असेल तर काय केलं पाहिजे आपल्याला, तर हे जे आहे ते रिव्हर्स मध्ये सगळं आपल्याला इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं पाहिजे. आता कसं घ्यायचं ते बघा. तर बघा ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे इथली जी आहे ती तुमची. तर मी जरा ह्याला जरा टिकमार्क गोल करण्याचं दाखवते. बघा पहिल्यांदा आता हीच ऍडजस्टमेंट आपण इथं रिव्हर्स मध्ये घेणार. पहिल्यांदा लिहायचं बाय ओल्ड आरडीडी ची रक्कम मोठी आहे ना, ती काही लेस होत नाही म्हणून परत रिव्हर्स मध्ये आपण इथं घेतलेलं आहे बाय ओल्ड आरडीडी किती आहे 2,700. त्याच्यात हे वरचं जे आहे आपण जे ऍड करत होतो ते काय करणार आता लेस करणार आहे. बघा ओल्ड आरडीडी त्याच्यातनं परत लेस करायचं, लेस बॅड डेट्स 500, लेस न्यू बॅड डेट 500, लेस न्यू आरडीडी रिव्हर्स मध्ये मी आलेले आहे इकडं 564. आता 2,700 मधनं हे 1,564 जर लेस केली तर किती येईल अमाऊंट, 1,136 येईल. बघा ही ऍडजस्टमेंट खूप वेगळी होती ही आणि महत्वाची आहे. नॉर्मली हे जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच येतं, पण ही जर ओल्ड आरडीडी ची अमाऊंट ह्याच्यातून जर लेस होत नसेल तर ती रिव्हर्स मध्ये कुठे घेणार आहात तुम्ही, इथं घेणार आहात. ठीक आहे. याच्यानंतर पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती कुठली आहे, पुढची ऍडजस्टमेंट कुठली आहे तुमची आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 अँड सॅलरी ₹300. आता रेंट जे आहे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस विच हॅज नॉट बीन पेड, जे एक्सपेन्सेस पेड केलेले नाहीत अद्याप तुम्ही त्याला आउटस्टँडिंग म्हणतात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये करायचे असतात काय ऍड. आता तुमचं रेंट आउटस्टँडिंग आहे, रेंट मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंग रेंटची 800. टोटल करून आउटरला घेते. आणि आउटस्टँडिंग रेंटचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग लिहिते रेंट, जेवढी आउटस्टँडिंगची अमाऊंट असेल तेवढीच लिहायची असते. किती 800.
सॅलरी आउटस्टँडिंग आहे. किती सॅलरी आउटस्टँडिंग आहे तर 300. सॅलरी मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग. किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंगची सॅलरीच्या 300. टोटल आउटरला आली किती 4100. आणि आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इथं लिहिलेलंच आहे. सॅलरी सॅलरी किती आउटस्टँडिंग होती आपली 300. दोन्ही आउटस्टँडिंगची जी टोटल आहे ती टोटल आली किती 1100. बघा आणि शेवटची लास्ट अँड बेस्ट आपली ऍडजस्टमेंट कुठली आहे डिप्रिसिएशनची तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे. फॅक्टरी बिल्डिंग वर किती डिप्रिसिएशन आहे 2500. मग हे जे डिप्रिसिएशन असतं ते पर्टिक्युलर असेट मधून करायचं असतं काय लेस. बघा इथं लिहिते जरा हे रेड नाही तर लिहिते मी लेस डिप्रिसिएशन. किती डिप्रिसिएशनची अमाऊंट आहे 2500. बघा 75,000 मधून 2500 लेस केले तर आउटरला किती येतील 72,500. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिते टू डिप्रिसिएशन. कशावरचं आहे फॅक्टरी बिल्डिंग. इनरच्या कॉलम मध्ये लिहिते किती 2500. दुसरं डिप्रिसिएशन जे आहे ते कशावरचं आहे आपलं फर्निचरवरचं. फर्निचरवर किती डिप्रिसिएशन आहे डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस. $1,800. बघा फर्निचर मधनं जर आता इथं मी शॉर्ट मध्येच लिहिलेलं आहे DEPS डिप्रिसिएशन फॉर लिहिलेलं आहे. मग अमाऊंट जर लेस केली तर किती आली बघा. आणि डिप्रिसिएशनचा फर्निचरवरच्या डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट इथे लिहिते फर्निचर. दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला किती 4300 येते. मग सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. बघा आता क्लोज करायचं आहे. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं असतं मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग बॅलन्स शीट क्लोज करायचं असतो. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना मग ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मोठी येते का क्रेडिट साईड मोठी येते ते बघायचं. क्रेडिट साईड मोठी आली तर काय येणार आहे ग्रॉस प्रॉफिट येणार आहे. मग कुठली साईड मोठी येते बघा टोटल करा. जर अमाऊंट बघितल्या तर ओपनिंग स्टॉकची काय याच्यामध्ये अमाऊंट नव्हती. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती 2,28,800. इथे लिहिते 2,28,800. जी साईड मोठी येईल त्याची अमाऊंट दोन्ही साईडला लिहायची असते. याच्यातून जर डेबिट साईडची तुमची टोटल लेस केली तर अमाऊंट किती येते फरक किती येते 1,31,500. क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे काय आला हा ग्रॉस प्रॉफिट आला किती 1,31,500. त्याला लिहिते टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो कुठे ब्रॉट डाऊन करायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्या एरोने जरा दाखवते बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,31,500. आता तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती येते
12,836. बघा इथं जरा अमाऊंट बघा तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का? 1,35,836. क्रेडिट साइड मधनं जर डेबिट साइडच्या प्रॉफिट अँड लॉस इथं या ओळीच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आपला. मग ह्याच्यातून जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर डेबिट साइडची टोटल लेस केली तर फरक येतोय किती? 1,12,086. किती येतोय? 1,12,086. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो पार्टनर्स मध्ये वाटायचा असतो. आता तुम्हाला प्रॉब्लेमच्या स्टार्टिंगला सांगितलेला हा प्रॉफिट जो आहे किंवा प्रॉफिट अँड लॉसचं डिस्ट्रीब्युशन पार्टनर्स मध्ये कसं आहे? इक्वली आहे, समान आहे. मग 1,12,086 जर तुम्हाला समान पार्ट्स करायचे असतील तर त्याला 2 न भागा. हा एक पार्टनर आहे, दोघांना वाटायचं आहे म्हणून 2 न जर डिवाइड केलं 1,12,086 ला जर 2 न डिवाइड केलं तर प्रत्येकाला प्रॉफिट किती येतोय बघा बरं. इथं हा प्रॉफिट ट्रान्सफर करायचा असतो, त्याला लिहिते टू नेट. आता इथे शॉर्ट मध्ये लिहिते बघा, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर. आता इथं अमित लिहिते शॉर्ट मध्ये, अमित कॅपिटल, नरेंद्र कॅपिटल. दोघांमध्ये जर समान वाटले 2 न जर डिवाइड केलं तर किती येईल? 2×5 = 10, 2×12 = 2×0 = 2 × 8 = 6, 56,043. तुम्हाला कळतंय का? दिसतंय का बघा व्यवस्थित इथं किती आलेला आहे? 56,043. इथे जरा बोर्डला 56,043 आलेला आहे नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट जो आहे तो कॅपिटल मध्ये करायचा असतो काय? ऍड. अमितच्या कॅपिटल मध्ये त्याचा नेट प्रॉफिट ऍड किती आलेला आपला? 56,043. इथं नरेंद्रचा पण करते ऍड नेट प्रॉफिट 56,043. अमितच्या कॅपिटल मधून त्याचं ड्रॉइंग लेस केलं, नेट प्रॉफिट आपण काय करणार आहे? ऍड. हे केल्यानंतर ना कॅपिटलचा बॅलन्स किती येतोय आउटरला बघा बरं. 4,03,643. आणि नरेंद्र भाईच्या कॅपिटल मध्ये त्याचं ड्रॉइंग स्लाइस केलं, नेट प्रॉफिट ऍड केला तर किती येतंय? 3,52,843. बघा कॅपिटलचा बॅलन्स आपण आउटरला घेतला. आता काय करायचं? बॅलन्स शीटच्या असेट साइडची टोटल करायची, लायबिलिटी साइडची टोटल करायची. जर दोन्ही साइडच्या टोटल सेम आल्या तर आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे म्हणायला हरकत नाही. मग टोटल करा बरं. बघा लायबिलिटी साइडची टोटल आली 8,19,586 आणि तेवढीच असेटची पण येते 8,19,586. बघा हा जो प्रॅक्टिकल मधला जो पहिला प्रॉब्लेम आहे तो मी इथं तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. जर तुम्हाला बोर्डवरचं दिसण्यामध्ये काही जर प्रॉब्लेम आला थोडंफार तर पुन्हा जरा रिवाइज करून बघा तुम्ही व्यवस्थित. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम सोडवताना जर अडचण वाटली असेल म्हणजे कळालं नसेल एखादी ऍडजस्टमेंट तर तुम्ही मला विचारा. त्याच्यानंतर आपण काय करूयात पुढचा प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात पुढच्या लेक्चरमध्ये. तर तुम्ही असंच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही हा प्रॉब्लेम पूर्ण सोडवा बघा. जर काही चुकलं तर पुन्हा तुम्ही रिवाइज करून बघा. ठीक आहे मग थँक्यू.